हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं। तर नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। हा ब्लॉग आहे 31 डिसेंबरचा, जो की मी खूप लेट तुमच्यासोबत शेअर करते कारण माझ्याने एडिट झाला नाही त्यामुळे। पण असो, ब्लॉग तर तुम्ही बघणारच मला माहीत आहे। तर म्हटलं की काही हरकत नाही, आपण शूट केलेला आहे तर तो व्लॉग आपण आपल्या व्ह्यूअर्ससोबत शेअर नक्कीच करावा। तर इथे 31चा हा दिवस होता आणि मी तुम्हाला इथे माझे गार्डन दाखवत आहे। छान असं जास्वंदाचं फूल आलेलं गार्डनमध्ये। आणि हो, इथे मी देवाची वस्त्र माळा वगैरे जी आहेत ना ती आज स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, कारण नवीन वर्षामध्ये देवघर वगैरे सुद्धा छान स्वच्छ सुंदर ठेवणार आहे। त्यानंतर इथे ना थोडं दुपारची वेळ होती आणि इथे मी छान असा पपया घेऊन आलेली होती, तर तो मी कट करते। महेशला पण दिला, मी सुद्धा घेणार आहे आणि बाकीचा मग असा एका बाउलमध्ये छान तो ठेवून देणार। कसं कट करून ठेवलं ना की प्रत्येक वेळेला मग घेऊन फक्त खाता येतं। आणि त्यानंतर मग मी काय केलं तर थोडंसं स्किन केअर केलं। खूप दिवस झाले स्किनची काही काळजी घेतलेली नव्हती। म्हटलं चला आज थोडासा फेस पॅक वगैरे लावूया, म्हणजे संध्याकाळी छान पार्टी आहे तर थोडंसं नाही का छान वाटलं पाहिजे आपल्याला असं म्हणून। सो इथे मी माझा फेवरेट जो फेस पॅक आहे, गुड वाईब्सचा फेस पॅक आहे उपटनचा, तो मी इथे घेतलेला आहे। आणि जसं मी म्हटलं बरेच दिवसानंतर मी स्किन केअर करते। खरं तर रेग्युलर स्किन केअर हे करायलाच पाहिजे, पण आता म्हणजे बरेच दिवस झाले मी याकडे दुर्लक्ष केलं, कारण तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे। बरी नव्हती याचा अर्थ की काही ना काही चालूच असतं आपलं, किंवा वेळ नसतो, थोडं बिझी रुटीन असतं त्यामुळे। तर इथे म्हटलं चला आज थोडं वेळ काढून आपण ते करूया, कारण स्वयंपाक खूप जास्त असा स्पेशल काहीही नव्हतं। दरवर्षी ना आम्ही 31 डिसेंबर घरीच साजरी करतो, तर स्पेशल काही ना काही असतं, पण आज असं काहीच नव्हतं। कारण संध्याकाळी म्हणजे रात्री आमच्या सोसायटीमध्येच छान सेलिब्रेशन होतं, तर तिथे स्टॉल वगैरे लागणार होते। तर मग विचार केला आणि 1-2 दिवस ना कंटिन्युअसली काही ना काही होतच आहे, खाण्यामध्ये येतं आहे। सो आज महेश म्हणाले की नाही, आज फक्त साधं आपलं काहीतरी बनवा म्हणून। तर म्हटलं ठीक आहे। तर आवरायचं पण होतं लवकर आणि खाली सगळी तयारी सुरू होती। तर इथे मी पूर्ण जो फेस पॅक आहे ना तो चेहऱ्याला छान लावून झालेला आहे माझा। आणि असं अधूनमधून स्किन केअर केलं तर म्हणजे चेहरासुद्धा चांगला राहतो, पण ते रुटीन ठेवायला पाहिजे आपण। जर आपण रुटीन फॉलो केलं ना तर खरंच आपल्याला त्याचे इफेक्टसुद्धा दिसतात। पण माझं असं आहे की थोडं होतं दुर्लक्ष, प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत हे होतं, माझ्या मैत्रिणींनासुद्धा असं होतंच असेल। तर थोडंसं फेस पॅक वगैरे लावून झाल्यानंतर थोडीशी जी आवरावर जो पसारा होता ना तो सगळा मी आवरला इथला। आणि त्यानंतर मग बाहेरचे कपडे वगैरे काढून ठेवलेली होती, सो ती मी इथे फोल्ड करून घेत आहे। आता फेस पॅक लावल्यानंतर तसंच कसं बसून राहणार ना, 10-15 मिनटं ते वाढायला लागतात, तोपर्यंत आपले रोजची कामं थोडी आवरून घ्यायची। तर इथे मी तेच करते आणि कपडे थोडे जास्तच पडायला लागलेले। काय होतं आहे ना की कपडे लवकर वाढत नाही आहे, म्हणजे हे आदल्या दिवशीचे कपडे आहेत बरं का। म्हणजे आज कपडे धुतले ना ते दिवसभर आणि रात्र तसेच राहतात, दुसऱ्या नेक्स्ट डेला ते म्हणजे कपडे नेक्स्ट डेला धुवून जेव्हा टाकायची वेळ येते त्यावेळेला हे कपडे मी बाहेरून काढते। कारण सध्या इतकं आभाळ चाललं आहे ना थंडीमुळे, बऱ्याच ठिकाणी पाऊससुद्धा होतो आहे। तर इकडे पाऊस वगैरे नाही आहे, पण आभाळ इतकं आहे ना की ऊन असं पडत नाही आहे आणि त्याच्यामुळे ना कपडे लवकर वाढत नाही आहे। सो म्हटलं मग मी काही घाई करतच नाही कपडे वगैरे आत घ्यायची, ते बाहेरच राहू देते। काय होतं हिवाळ्यामध्ये थंडे पडतात कपडेसुद्धा, आणि मग घरात घेतले ना तर ते तसेच ठेवून दिले तर परत त्यातूनही वास येतो, म्हणून मग मी प्रॉपर कपडे जेव्हा वाढतात तेव्हाच काढते। आणि इथे छान बेडवर बसून सगळ्यांचे कपडे आपापले फोल्ड करून ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवून द्यायचे, सोमच्या कपाटामध्ये, ह्यांचे त्यांच्या ठिकाणी आणि माझे माझ्या, म्हणजे उगाचच कोणी कोणाला कपडे मागत नाही, आपलं कबड उघडायचं आणि घ्यायचं। तर अशा प्रकारे माझे कामं चालू आहेत। काम झाल्यानंतर मलाही लागली थोडीशी भूक, तर मग मी इथे जे पपया कट करून ठेवलेलं होतं त्यातलंच मी थोडंसं घेतलं। मला ना पपया खूप आवडायचं बरं का, आधी खूप म्हणजे खूप आवडायचं मला। रोजही तुम्ही पपया दिला ना मी रोज खाणार, पण इथे आल्यापासून काय झालं की मी 1-2 वेळा जे पपई आणली ना ती नेहमी चांगलीच नाही निघाली, म्हणजे अर्धी कच्ची आणि अर्धी पिकलेली। आणि प्रत्येक वेळेला जेव्हाही मी घेते ना तर त्या वेंडरला मी तेच सांगते की बाबा पपई चांगली निघत नाही, आणि तो प्रत्येक वेळेला हेच म्हणतात की नाही छान निघेल होईल। आणि घरी आल्यानंतर मी लगेच कट पण नाही करत, तशीच तिला ठेवून राखते। म्हणजे 1 दिवस तर प्रॉपर म्हणजे काय म्हणतात पेपरमध्ये गुंडाळून 1 दिवस तसंच ठेवते, त्यानंतर कट करते। पण
खूप कमी वेळा असं होतं की खूप छान अशी पपया निघते, नाहीतर मग काही ना काही अर्धी छान पिकलेली आणि अर्धी कच्ची निघते आणि तशी खाण्यामध्ये ना खरंच खूप कंटाळा येतो. आणि पपया हे असं फ्रूट आहे ना की मला वाटतं एकदा कट केल्यानंतर ते लगेच संपवलं तर बेस्ट आहे. ते फ्रीजमध्ये ठेवलं ना की त्याची चव वेगळीच लागते, नंतर आपण खातो. पण काय करणार, अगदी छोटीशी अशी पपई इथे मिळत नाही. कधीतरी दिसते तर मी घेऊन येते, पण इतर वेळेला ना खूप मोठमोठ्या पपया असतात इथे आणि ते आमच्या घरामध्ये आम्ही दोघंच खातो. सोमला तर खूप जबरदस्ती मी देते, पण असो. तर इथे पपया वगैरे मी खाऊन झालं आणि त्यानंतर मग मी छान फेसवॉश वगैरे केला. माझा सगळा स्वयंपाक वगैरे मी आटोपला. तर जसं मी म्हटलं की आज स्वयंपाक साधे सिंपलच काहीतरी बनवलेलं होतं. व्हॉइस ओव्हरिंग मी खूप नंतर करते, तर माझ्या आता लक्षात पण येत नाही की आम्ही काय बनवलेलं होतं. त्यानंतर घरातलं सगळं मी आवरलं आणि इथे मी आता रेडी होत आहे खाली जाण्यासाठी. जसं की मी म्हटलं सेलिब्रेशन आहे आणि वेस्टर्नच घातलेलं आहे आज, कारण पार्टी आहे म्हणून. तर इथे छान जीन्स आणि टी शर्टच मी घातलेलं आहे आणि केसांचं काही सेट होत नव्हतं. मोकळे सोडले तर मॅनेज होत नाही बरं का. थोडेसे ऑइली असे केस होते माझे आज. सो हेअर वॉश वगैरे काही केला नाही. म्हटलं असू द्या, काही फरक पडत नाही, ठीक आहे. आणि मोकळे सोडले ना की ते मॅनेज होत नाही आणि असे ऑइली केस मोकळे म्हणजे ठीक आहे. मला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली मी काय करू. तर इथे सोहम आलेला होता, तर मी सोहमला विचारत होती. तर सोहम बोलला की नाही मम्मी छान दिसते. आणि मला ना खूप वेळ असं मोकळे केस सोडायला आवडत नाही. सो माझी ही नेहमीचीच एकच हेअरस्टाईल असते. तुम्ही नेहमी बघितलेलीच असेल की फक्त छोटंसं मागे केस घेऊन असं मी क्लच वगैरे लावून घेते. तर म्हटलं चला आज पण तेच करूया. आणि इथे सगळं माझं रेडी झालेली. आणि इथे ना मी कोणाशी बोलते तर महेश आलेले होते आणि महेश मला मुद्दाम चिडवत होते की कॅमेरा मी म्हणजे बंदच होता, तू ऑन केलेलं नव्हतं म्हणून. आणि मी झालेली आहे आता रेडी आणि मस्त असा जीन्स आणि टी शर्ट घातलेला आहे, म्हणजे पार्टी लुक. आणि थोडेसे केस असे बांधूनच घेतले आणि आज म्हणून माझे केस थोडेसे ऑइली वाटतात, पण ठीक आहे. आणि प्रोग्राम खाली सुरू झालेला आहे, तुम्हाला जर ऐकू येत असेल तर. आणि आज 31 डिसेंबर आहे. सो सोसायटीमध्ये मस्त प्रोग्राम आहे, छान एन्जॉय करणारे सगळे सेलिब्रेट करणार आहेत न्यू इयर. आणि आता आधी लहान मुलांचं बहुतेक डान्स वगैरे आहेत, त्यानंतर सिंगिंग आहे, बहुतेक गेम्स वगैरे असतील, छान फूड स्टॉलसुद्धा लावलेले आहेत. तर आता मस्त मजा करूया आजच्या दिवस. छान नवीन वर्षांचं स्वागत छानरित्या करूया. नवीन सोसायटी आहे तर सगळं छान आणि मैत्रिणीसुद्धा आलेल्या आहेत. सो चला मग आता जाते मी खाली. आणि आज मला जितकं शक्य होईल मस्त सगळं मी एन्जॉय पण करणार आणि तुमच्यासोबत काही ग्लिम्ससुद्धा शेअर करणार आहे. सो चला आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि हो, लाईक करायला अजिबात कंजूसी करायची नाही. चला तर मग जाऊया आता खाली. आणि हे दोघं बाप बेटे अजून रेडी झालेले नाही आहेत, बहुतेक नाही, कोणीच दिसत नाही, मीच रेडी झालेली आहे. सो चला मग आता मी जाते खाली. हा आमचा शौर्य आणि हा आमचा अक्षू. चला खाली जाऊया, खाली जाऊया. मम्मा रेडी आहे का तुझी? ओय मम्मा रेडी आहे? टॉईज किती क्यूट आहे बघ. शौर्यने पाहिलं की आणि काय आहे, प्लेट्स आहे, कोणती पोरगी ते मी दाखवू दे. काय काय ते तर दाखवू. क्या क्या है बिल्कुल देखिए. चॉकलेट से लेके सब कुछ आ गए. भाई स्टॉल के ऑनर मुंह दिखाओ जरा, मुंह दिखाओ. निशाचा स्टॉल आहे आणि निशाने लावलेले आहे केक. तुम्ही पण आप हो? अच्छा, कौन कौन है स्टॉल पे भाई? चेहरे दिखाओ, कौन कौन है? सारे फ्रेंड्स का ग्रुप है और सबने मिलके यहाँ पे केक के लिए स्टॉल लगाया. ओके. अच्छा हिंदी में. तो ये भी हमारी फ्रेंड्स है जो कि आज तक ब्लॉग में कभी दिखाई नहीं दी है, गायब हो जाती है. ब्राउनी, गरिमा, फिर यहाँ पे है प्रियंका, शिखा और आयुषी. और यहाँ पे निशा ने लगाया है केक का स्टॉल. स्वाति ना, स्वाति
तर मस्त इथे केकचा स्टॉल लावलेला आहे आणि आम्ही बघायला आलेलो आहोत. अजून तरी काही घेतलेलं नाहीये. इकडे बघा फोटो सेशन चालू आहे. मध्येच ब्लॉग चालू आहे. पूजा हैप्पी न्यू ईयर एवरीवन. फक्त वीडियो देख रहे हैं, कुछ खाना नहीं खा रहे नाही हैप्पी न्यू ईयर. काय हिचं नाव विसरली मी. अक्षता आज मेकओव्हर करून आले ना म्हणून. मेकओव्हर बघा आमचा. ही आमची सरिता गोड गोड आणि ही आमची ज्योती. हॅपी न्यू इयर. अजून झालं नाही. शेवटपर्यंत थांबायचंय, नंतर म्हणूया. ओके. आणि हा सरिताचा मुलगा सोहम. तर असं सगळे आम्ही इकडे उभे आहोत. तिकडे संगीतचा कार्यक्रम सुरू आहे. सो आता तिकडे पण जाऊया आणि बघूया मस्त कोण कोण छान छान न्यू सॉंग्स मस्त गाणे चाललंय आपलं काहीतरी नाही मेघना. हो त्याच्यापर्यंत एन्जॉय करणार आहे मग. हो मग पूर्ण एन्जॉय करेल 12पर्यंत अभी तो पार्टी सुरू होईल. आणि ही माझी डान्स पार्टनर आहे बरं का. म्हणजे डान्स कुठेही असेल, नवरात्र असेल, गणपती असेल, काही असू द्यात आम्ही दोघी जोडीच असतो. यावेळी पण राहणारच आहे शेवटपर्यंत. हॅपी न्यू इयर म्हटल्याशिवाय जायचं नाही. नाही जायचं. अक्षताला डान्स करायचंय आज ते करणार आहे. प्रीती डान्स करणार. आम्ही तर करणारच आहे. डान्स आहे आणि आम्ही डान्स करणार आणि असं होऊ शकत. हो मम्मी नक्की करेल ना. चला तिकडे जाऊया थोडं आता. चला पुढे काय. कर्णावतीचं नाव फेमस. कर्णावती दाखवूया. कर्णावतीचा स्टॉल. पासून आम्ही वेट करत होतो की एकदा डान्स कधी सुरू होत आहे ते. तर इथे आमच्या सोसायटीमध्येच एक लेडी राहते. तर ती लहान मुलांना डान्स वगैरे शिकवते. तर ती लहानांसोबत मोठ्यांनाच ते शिकवत होती आणि आम्ही केव्हापासून वाट बघत होतो की कधी हिचं संपत आणि कधी आम्ही डान्स करू. पण आमच्याने काही राहवलं गेलं नाही आणि शेवटी आम्ही या तिघीजणी आहोत. माझी मैत्रीण आहे ज्योती, तिने हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर इथे कश्मीरा, मेघना आणि मी आम्ही तिघी मिळून इथे डान्स करत होतो आणि आम्हाला डान्स करायला भरपूर आवडतं. म्हणजे सॉंग्स वगैरे प्ले झाले ना तर आम्ही असं बसून राहूच शकत नाही. आणि आमच्या बाकीच्या मैत्रिणी आलेल्या होत्या, त्या बसलेल्या होत्या, त्यासुद्धा नंतर त्यांनीसुद्धा आम्हाला जॉईन केलेलं होतं. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये जितके काही सॉंग्स आहेत ना ते मी थोडे म्यूट केलेले आहेत कारण कॉपीराईट इश्यू होतो म्हणून. पण खरंच खूप 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 एन्जॉय केलं आणि खूप मस्ती पण केलेली, ते पुढे तुम्हाला दिसणारच आहे. तर आज आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं, म्हणजे खूप एन्जॉय केलं छान. 31 डिसेंबरची ही जी पार्टी आहे, जी सोसायटी, नवीन सोसायटीमधली पहिलं असं म्हणणार नाही पण हो, पहिली 31 डिसेंबरची ही पार्टी असं मी म्हणेल. आणि खूप छान सर्वांनी मिळून आम्ही सेलिब्रेट केली आणि आम्ही सर्व मैत्रिणी अशाच आहोत, सगळे छान एन्जॉय करतो. तर तुम्हीसुद्धा हा व्लॉग पूर्ण
वाटतं ज्योती कसं वाटतंय ज्योती ज्योतीला छान वाटते एकदम एन्जॉय मज्जा आली. ज्योती पहिल्यांदा डान्स करते ज्योती नाचत नाही तर तिला धरून धरून. आता गोलमध्ये किती जण येणार सगळे येतात. सबस्क्राईब करा प्रीतीला. मला नाही चॅनलला. चॅनलला सबस्क्राईब करा हा आता अक्षताने सांगितलं ना आता नक्की करते. नक्की. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा व्लॉग कसा वाटला? आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.